राधिका आओ आओ येतच होते ना. काय किती वेळ आओ हे नीट जरा नीट करून देता का? थांब मी बघ थांब थांब हे खाली खाली ओढा ना थोडस. आणि अगं सॉरी सॉरी चुकीच्या वेळेला आलो ना गुरुनाथ मी. नाही नाही नाही, असू दे तुमचं चालू दे मदत करणं. अरे मालकीने माझ्या तरुणपणीची गोष्ट आठवली पाय. त्यावेळी साडी नेसता येत नव्हती ना, मग हे मला नीरा सावऱ्याला मदत करायचे. अरे तुला अजून का सांगू, ते तर मला पल्लूला पिन पण लावून द्यायचे. मग का खरं? आई तू पण ना अरे खोटं बोलून राहिली का मी? खरंच तर बोलते. पाय बरं राधिका आहे ना काही बाई राधिका, खूप साजरी दिसून राहिली हो तू. खरं का? नवीन काढली बा साडी? नाही म्हणजे आता यांनी गिफ्ट दिली. हो का? तरी म्हटलं एकदम बढिया चॉईस आहे बरं तुझा. चालू दे तुमचं. नाही चल चल मदत कर. जा जा जा, जा. आई दार लावून घेते बरं मी. आई ती काय काय करावं लागणार आहे देव जाणे. हो कशी दिसून राहिली साडी? तू नेसलीस ना म्हणून जास्त छान दिसते. राधिका एक सांगू, तू इतकी सुंदर दिसतेस ना. फक्त म्हणजे डोंट माइंड. वेणी तू जेवढी चापून चोपून घालतेस ना, त्याऐवजी जरा सैलसर घातलीस तर अजून छान दिसते. आणि तू अजून छान दिसावस म्हणून मी हे आणलंय तुझ्यासाठी. गजरा आठवणी ना, ये मी माळून देतो तुला. आता मला ना आपले लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस आठवून राहील. मी असंच कधी मधी माझ्यासाठी गजरा आणायचा आणि मग आपण बाहेर जायचो. आठवतंय ना? हो आठवतंय ना. आणि आजही जाणार आहोत. डिनर साठी. मी आईंना सांगते. राधिका आता काय सगळ्या गावाला बोलवतेस का? बरं मग निदान अथर्वला तरी. अथर्व नाही आणि कोणी नाही, फक्त आपण दोघं. हॅलो ग्रँड सरोवर. हा मी गुरुनाथ सुभेदार बोलतोय. हा बोला सर. माझ्यासाठी एक टेबल बुक करू शकाल प्लीज? होईल ना सर. थँक्यू. आणि एक रिक्वेस्ट होती. हा बोला. कॅन्डल लाईट डिनर आणि रोमॅन्टिक म्युझिकची अरेंजमेंट करू शकाल का? होईल ना सर. थँक्यू, दॅट विल बी ग्रेट. ओके थँक्यू सर. नाव काय? गुरुनाथ सुभेदार. ओके. पटली खात्री? तर लवकर तयार हो, निघूया आपण.
यार मला अजूनही इन्सेक्युअरच होत यार. ते केडी काहीतरी उगाच आयडिया सांगत राहतो पण मला कळत नाही फॉलो करावं की नाही. यार किती हायपर होते सगळेच प्रत्येक गोष्टीवर. तू जरा धीर धर, सगळं होईल नीट. थोडासा वेळ दे ना. अरे यार काय वेळ दे, एक तर सकाळीच त्याला राधिका सोबत बघितलंय, गेला म्हणजे काय आमचा सोडून काय करायचंय मी. हे बघ असं अजिबात होणार नाहीये. गॅरी अंकल असं नाहीच आहेत मुळात. तुला काय माहिती गॅरी कसं आहे आणि कसं नाहीये ते. तर अॅनिव्हर्सरी आज आमची. मी लग्न कधी केलं? हिशी लग्नाची नाही, आम्ही भेटलो होतो आज म्हणून अॅनिव्हर्सरी आमची. ठीक आहे ना यार, तुला काय वेगळं सेलिब्रेशन हवंय तसंही. रोज सेलिब्रेट करत असतेस तू. हा लुक से. आणि यु नो व्हॉट, केडी इज राईट. आता ठरलंय ना नाही बोलायचंय, मग तू बोलू नकोस त्यांच्याशी. अरे यार ऋषी एनिवे, मला खूप लेट होतोय. मला माझ्या फ्रेंड्सला भेटायचंय. आय सी यू लेटर. नको ना जाऊ यार, मी बोर होईन यार. बाय बाय. टेक. तू यार कोणता आला आता. सोड्या मी करतेच याला फोन. जाऊ दे. यार ही शनाया काय फोन करते यार. वैतागली असेल बहुतेक. का नाही फोन उचलला तर परत फोन करत राहील. हा बोल. काय बोल. मी सकाळी तुला राधिका सोबत बघितलं. तू कुठे जात होता अँड डोंट यू लाय टू मी स्वतः बघितलंय तुला. अगं ते मी तिच्या मसाल्यांच्या कामांसाठी गेलो होतो, बाकी काही नाही. अरे काय काम आहे तुझं. माझं नाही ते आई बाबांनी मला हे केलं ना, फोर्स केलं म्हणून मला जावं लागलं. तू ट्राय टू अंडरस्टँड ना बच्चा. अच्छा म्हणाला. अरे तुझं असंच आहे यार, तुझं ना प्रेमच नाहीये माझ्यावर आणि तू आजचा दिवस पण विसरलायस. आजचा दिवस म्हणजे तुझा आज बर्थडे. गॅरी अगं मग काय आई बाबांचा बर्थडे का तुझ्या. अच्छा आई का सांगेन मी त्यांचा बर्थडे तुला. आज अॅनिव्हर्सरी आपली, आज आपण पहिल्यांदा भेटलो होतो. आता मागच्याच महिन्यात केली ना सेलिब्रेट अॅनिव्हर्सरी. ती अॅनिव्हर्सरी वेगळी होती, तेव्हा आपण पहिल्यांदा एकमेकांना बघितलं होतं. आता आपण भेटलोय ना, ही वेगळी आहे. बच्चा असंच चालत राहिलं तर प्रत्येक गोष्टीची अॅनिव्हर्सरी येत राहील. खाल्ल्याची प्यायल्याची बसल्याची. काय बोलतीस तू. नाही करायचे का सेलिब्रेट तुला. बर ऐक ना, आपण एक काम करूया, आपण उद्या सेलिब्रेट करू. ओके. ए नाही उद्या नाही, आजच करायची. नाही आज नाही शक्य बच्चा, प्लीज. हा नाही उद्या नाही, आज प्लीज. बरं आपण बघू. मी विचार करतो सर. हा ए नाही विचार नाही करायचा, तू भेटतोस मला. अगं म्हणजे बघू ना, मी कळवतो ना तुला. कळवतो वगैरे काही नाही, मला माहिती नाही, तू यायचंस. ओके बाय. अरे यार शनाया पण ना ऐकतच नाही. तू राधिकाला टेच नाही करते ना. काय करू.